दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नमस्कार, मी अर्चना. आज लक्ष्मीनारायण भक्ती क्रिएशनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करत आहे. आज आपण कोल्हापुरातील दत्तभिक्षालिंग मंदिराचे रहस्य आणि अनन्यसाधारण महत्त्व या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्ती स्वरूपाचे दत्त हे अमर रूप आहेत. श्री दत्त हे स्वइच्छा विहारी आहेत. दत्त कोठेही आणि कुठल्याही रूपात भ्रमण करू शकतात. दत्तगुरू दिवसभरात पांचाळेश्वर, कोल्हापूर, माहूर, गिरनार अशा अनेक ठिकाणी भ्रमण करतात असे म्हटले जाते. श्री दत्तगुरू व कोल्हापूर यांचं एक अनोखं नातं आहे. कोल्हापुरातील आझाद चौकातील रविवार पेठेत दत्तभिक्षा मंदिर आहे. कोल्हापुरातील या मंदिरात मध्यान्ह काळात साक्षात दत्तप्रभूंचे अस्तित्व जाणवते असा भक्तांचा ठाम विश्वास आहे. मंत्रमुग्ध करून टाकणारी मध्यान्ह काळाची आरती हे या मंदिराचे एक वैशिष्ट्य आहे. कोल्हापुरातील हे दत्त मंदिर एक जागृत देवस्थान मानले जाते. अशी आख्यायिका आहे. दत्तगुरू रोज मध्यान्ह काळात कुठल्या न कुठल्या रूपात या मंदिरात येऊन जातात असा संदर्भ आपल्याला अनेक पौराणिक ग्रंथात आढळतो. मंदिरात प्रवेश करतात सुरुवातीला श्री नरसिंह सरस्वती, श्रीपाद वल्लभ आणि श्री दत्तगुरू यांच्या प्रसन्न अशा प्रतिमा पाहावयास मिळतात. पुढे अनेक देवदेवतांच्या मूर्त्याही आपणास दिसतात. पुढे आपल्याला औदुंबर वृक्ष दृष्टीस पडतो. या औदुंबर वृक्षाचे वैशिष्ट्य असे आहे की याला फक्त 3च फांद्या आहेत, जे ब्रह्मा विष्णू महेश यांचे स्वरूप मानले जाते. म्हणून या वृक्षाला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे. मंदिरात प्रवेश करताच गाभाऱ्यात आपणास पादुका आणि महादेव पिंड पाहावयास मिळते. या महादेव पिंडेवर स्वयंभू 3 लिंग आहेत. ही स्वयंभू 3 लिंग म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश असे सांगितले जातात. मंदिरात एकविरा मातेचेही मंदिर आहे. असे म्हटले जाते की दत्तगुरूंनी माता एकविरेकडून भिक्षा ग्रहण केली होती. अशी आख्यायिका आहे की श्री दत्तगुरू रोज भिक्षा ग्रहण करून 12च्या सुमारास मध्यान्ह काळात एकविरा मंदिरात विसाव्यासाठी येतात. मंदिरात आपल्याला अखंड ध्वनी पाहावयास मिळतो. येथे मध्यान्ह काळात दुपारी 12 वाजता आरतीच्या आधी नगारा वाजवला जातो. दुपारी महाआरतीच्या आधी नगाऱ्याच्या आवाजाने मंदिर अगदी दुमदुमून जाते. दुपारी 12च्या सुमारास येथे केली जाणारी आरती आणि आरती दरम्यानचा अनुभव अगदी अद्भुतच आहे. आरती दरम्यानचे मंगलमय वातावरण भक्तांना अगदी मंत्रमुग्ध करून टाकते. भाविकांचा असा ठाम विश्वास आहे की आरती दरम्यान दत्तगुरू येथे उपस्थित असतात. आरती दरम्यानचा अनुभव अगदी अद्भुत आहे. भाविक अगदी मंत्रमुग्ध होऊन दत्तचरणी लीन होऊन जातात. अशा या करवीरातील अद्भुत अनुभव देणाऱ्या श्री दत्त भिक्षालिंगास माझे कोटी कोटी प्रणाम. हा व्हिडिओ मी अनेक पौराणिक ग्रंथांच्या संदर्भावर आधारित बनवला आहे. अंधश्रद्धा पसरवणे हा यामागील उद्देश अजिबात नाही. श्री गुरुदेव दत्त.